अशा प्रकारे आपला दोडक्याचा ठेचा तयार झाला आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि बिलकुल तुम्हाला वेळसुद्धा लागणार नाही। आणि जर अशा प्रकारचा ठेचा जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा। आणि चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण ठेचा बनवायला घेऊयात। नमस्कार, आज आपल्याला आणखीन एक रेसिपी पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या तडका रेसिपीमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आपण एका रेसिपी सोबत काहीतरी नवीन घेऊन येतच असतो। तर त्याचप्रमाणे आज आपण एक महाराष्ट्रीयन ठेचा, तर ठेच्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक वेगळे प्रकार आहेत। तर आपण त्यातलाच वेगळा प्रकार, पण पद्धत आपली ही वेगळी आहे। तर इकडे आपण दोडका घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि इकडे आपण लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, इकडे कोथिंबीर घेतली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं या ठेच्यामधलं सिक्रेट म्हणजे ते 1 वाटी दही, हे सुद्धा आपण या ठेच्यामध्ये वापरणार आहोत। तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण दोडक्याचा ठेचा कशा प्रकारे बनवलेला आहे। तर चला सुरुवात करूयात। आणि त्याचप्रकारे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूयात आपण ठेचा बनवायला। इकडे आपण हा दोडका घेतला आहे, तर या दोडक्यावरच्या आपल्याला कठीण भाग हा काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे शक्य आहे तेवढा काढा। तर हे पाहू शकताय मी अशा प्रकारे या दोडक्यावरचा असा कठीण भाग काढून घेतला आहे आणि यावरती एक दोरी असते ती सुद्धा काढून घेतलेली आहे, शिल्लक कुठेही ठेवलेली नाही। तर चला आता पुढची कृती करूयात। इकडे आता हा दोडका आपण कट करून घेऊयात आणि कट करत असताना तुम्ही कोणत्याही साईजमध्ये कट करू शकताय। तर मी इकडे अशा थोड्याशा लांबट फोडी करून घेत आहे अशा प्रकारच्या। इकडे आपला दोडका अशा प्रकारे कट झालेला आहे। इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे, हे पाहू शकताय। आणि हे तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे दोडका खाली चिकटला नाही पाहिजे। तर इकडे तेलसुद्धा लावून झालं आहे आणि आता यामध्येच आपल्याला हा दोडका घालायचा आहे। इकडे आपण दोडका भाजून घेत आहोत, तर हे मिक्स करून घ्या। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात, चवीनुसार मीठ घालू शकताय किंवा कमीसुद्धा घालू शकताय। नंतर आपल्या ठेच्यामध्ये आणखी थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आपण। आणि आणखीन एकदा हे मिक्स करून घ्या म्हणजे दोडका आपला असा कच्चा नाही राहिला पाहिजे, हा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आणि दोडका आपला 40 ते 50% भाजला आहे। तर त्यानंतर आपल्याला घालायचं इकडे मिरची, तर इकडे ही मिरची घालते मी यामध्ये। अगदी आपली पद्धत ही नवीन आहे ठेचा बनवण्याची आणि याची चवसुद्धा अप्रतिम आहे। तर इकडे आपण मिरची आणि दोडका अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे। काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा ठेचा तुम्हाला कशा प्रकारे झाला आहे हे सुद्धा तुम्ही कळवू शकताय। तर इकडे आपली मिरचीसुद्धा भाजत आहे आणि त्याचनंतर आपल्याला यामध्ये घालायचं लसूण पाकळी। लसणाचं प्रमाण कमी किंवा जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल। तर इकडे मी लसूण घेतला आहे 2 ते 3 पाकळ्या। तर हे सुद्धा आपल्याला अगदी हलकं भाजून घ्यायचं आहे। आता तेलाचा बिलकुल आपण वापर जास्त करायचा नाही आणि जर तुम्ही तेलाचा वापर जास्त केला तर मिरची दोडका असा कडक भाजेल आणि तो मग ठेच्यामध्ये असा कडक होणार म्हणजे पटकन बारीक होणार नाही। अगदी आपल्याला गव्हाळ भाजून घ्यायचं आहे
म्हणजे मऊ नरमपणा असायला पाहिजे त्यामध्ये. तर आपला ठेचा पण छान प्रकारे होईल. आणि मिरची दोडक्यामध्ये भाजूनच घ्या. आणि जर तुम्ही मिरची अशी न भाजता वापरली तर तुमचा ठेचा हा टिकणार नाही. हा ठेचा तुम्हाला कमीत कमी 15 दिवस आरामात टिकेल. तर इकडे आपलं भाजून झालं आहे सर्व साहित्य. आणि आता आपण गॅस ऑफ करूयात. इकडे सर्व साहित्य आपलं थंड झालं आहे. तर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूयात. इकडे आपलं मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायची इकडे खूप सारी कोथिंबिरी. त्यानंतर आपण इकडे मीठ घालणार आहोत. आणि मीठ आपण सुरुवातीला थोडंसं वापरलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक मीठ वापरायचं आहे. तर इकडे मी अगदी थोडंसं मीठ घालते. त्याचनुसार आपण इकडे अर्धा चमचा जिरं घालतोय. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इकडे आपली चटणी बारीक करून झाले. आणि पाहू शकता अगदी तुम्हाला ओळखायला सुद्धा येणार नाही की यामध्ये आपण दोडका वापरला आहे. अगदी कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर आता ही चटणी आपण बाहेर काढून घेऊयात. आणि बाहेर काढत असताना आता आपल्याला यात काय वापरायचं आहे हे सुद्धा पाहायचं आहे. या चटणीमध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा शेंगदाण्याचं वाटण. डायरेक्टली मी मिक्सरमध्येच घातलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इकडे घालायचं आहे दही. दही आपण 1 वाटी घेतलं आहे. तर हे सुद्धा घालूयात. आणि सगळ्या साईडने आता हे मिक्स करून घेऊयात. हे पाहू शकताय. तुम्हाला हा ठेचा बनवल्याच्या नंतर तुम्हाला भाजीची बिलकुल आवश्यकता पडणार नाही. हे पाहू शकताय. आणि आता हा ठेचा आपण बाहेर काढून घेऊयात. अतिशय साधा, सोपा आणि बनवायला सुद्धा बिलकुल वेळ लागणार नाही. तर चला आता हा ठेचा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा वाटीमध्ये. इकडे आपण एक प्लेट घेतले आणि यामध्ये ठेचा काढतोय. इकडे आपला ठेचा काढून झाला आहे. आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि बनवायला सुद्धा वेळ लागणार नाही. झटपट बनणारा ठेचा आहे. नक्कीच ट्राय करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.